आज आपण रचना शरीर या विषयाची सुरुवात करणार आहोत. तर त्यातला पहिला चॅप्टर आहे शरीरोपक्रमणीय शारीर. शरीर ह्या शब्दाची व्युत्पत्ती श्रू या धातूपासून झाली आहे. श्रू म्हणजे झिजणे किंवा नाश पावणे. शरीर व्याख्या: आत्म्याचे अधिष्ठानाला चेतना धातू असे म्हणतात. पंचमहाभूत व त्यांचे विकार या सर्वांच्या समुदायापासून तयार झालेले आहे व जे समयोगवाही आहे त्यास शरीर असे म्हणतात. समयोगवाही मध्ये 3 दोष, 7 धातू आणि 3 मल येतात. शरीर व्याख्या: शरीर व्याख्यामध्ये अजून एक व्याख्या आहे, दुसरी ती पुस्तकात दिलेली आहे. ती एक खूप महत्त्वाची व्याख्या आहे. शरीर व्याख्या: महत अहंकारादी सर्व भावांनी संपन्न मनुष्य शरीर व परमात्मा यांच्याबद्दल विशेष चिंतन किंवा वर्णन असल्यामुळे त्या स्थानास शारीर स्थान म्हणतात. शरीरशास्त्र विभाग: शरीरशास्त्र विभाग हे 3 विभागात विभाजित केले आहे. सूक्ष्म शारीर, स्थूल शारीर, व्यवहार शारीर. सूक्ष्म शरीर जसं की गर्भाशरीर हे सूक्ष्मदर्शक यंत्राने दिसले जाते, म्हणजे डोळ्याने दिसत नाहीत आणि त्यासाठी एक सूक्ष्मदर्शक यंत्र लागते, त्या सूक्ष्म शरीर असे संबोधले जाते. दुसरं आहे स्थूल शरीर, जे की डोळ्याने दिसते. आणि तिसरं आहे व्यवहार शरीर. व्यवहार शरीर हे सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीराशी कनेक्टेड आहे. म्हणजे सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर यातील विकारांचे रोगनिदान व चिकित्सा ज्यात केली जाते त्यास व्यवहार शरीर असे म्हणतात. आता षडंगत्व. शरीराचा अभ्यास 6 विभागात आहे. त्यात द्वे बाहू 2 हात, द्वे संथिनी 2 पाय, अंतराधी मध्य शरीर आणि शिरोग्रीवम शिर व मान मिळून 1. म्हणजे 2 हात, 2 पाय, मध्य शरीर आणि शिर व मान मिळून 1, असे 6 विभाग. आता अंग प्रत्यंग विभाग. अंग प्रत्यंग विभाग हा सुश्रुत आणि चरक या दोघांनी पण सांगितलं आहे. त्यात सुश्रुतांनुसार बाह्य प्रत्यंगे आणि अभ्यंतर प्रत्यंगे असे 2 भाग पडतात. बाह्य प्रत्यंगांमध्ये मस्तक, उदर, पृष्ठ, नाभी, ललाट, नासा, चिबूक, बस्ती, ग्रीवा हे प्रत्येकी 1. आणि कान, डोळे, भुवया, शंख प्रदेश, अंश, गंड, कक्ष, स्तन, वंशन, वृषण, पार्श्व, स्पिक, जानू, कुरपर, बाहू हे प्रत्येकी 2. हात व पाय मिळून 20 अंगुली. आणि बहिर्मुख स्त्रोतस पुरुषांमध्ये 9, स्त्रियांमध्ये 12. आता अभ्यंतर प्रत्यंग. त्यात त्वचा 7, सिरा 700, संधी 21, मल 3, रज्जू 4, कला 7, पेशी 500, मर्म 700, कंडरा 16, सेवनी 7, आशय 7, स्नायू 900, धमन्या 24, जाल 16, धातू 7, अस्थि 300, दोष 3. आणि योगवाही स्त्रोतस 22, आंत्र 2, बहिर्मुख स्त्रोतस 9.
एकदा सगळ्या नोट्स बघून घेऊयात. गेल्या वर्षी युनिव्हर्सिटीला एक क्वेश्चन आला होता, शरीर व शारीर या व्याख्या स्पष्ट करा. तर मी जी शरीराची व्याख्या दिली आहे ती महत्त्वाची आहे, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाची दुसरी आहे, ती पुस्तकात दिलेली आहे. ती खूप मोठी आहे म्हणून मी लिहिली नाही, तर पण ती खूप महत्त्वाची आहे. आता चरकोक्त प्रत्यंग म्हणजे चरकांनुसार अंग प्रत्यंग विभाग. त्याच्यात त्यांनी पण 2 भागात त्याचं विभाजन केलं आहे, बाह्य प्रत्यंग आणि आभ्यंतर प्रत्यंग. बाह्य प्रत्यंग हे 6 अंगाशी संलग्न 56 प्रत्यंग आहेत. 6 अंगाशी संलग्न 56 बाह्य प्रत्यंग आहेत आणि आभ्यंतर प्रत्यंग 15 आहेत. बाह्य प्रत्यंगामध्ये काव्ज, जंघा पेडिंका काव्ज 2, उरू पेडिंका थायस 2, स्पीक बटॉक्स 2, प्रुशन टेस्टिस 2, शेप पेनिस 1, उषा एक्झिला 2, ओंशन ग्रोइन 2, कुकुंदर इशियम 2, बस्ती शीर्ष प्यूबिस 1, सृक्कनी माउथ अँगल्स 2, दत्तवेष्टक गम्स 2, तालू पॅलेट 1, गलशुंडिका ऊहला 1, उपजीविका टॉन्सिल्स 2, गोजीविका टंग 1, गंडचिक्स 2, कर्णशष्कुली इयर पिन्ना 2, कर्णपुत्रक ट्रॅगस 2, उदर ॲब्डॉमेन 1, स्तन ब्रेस्ट 2, श्लेष भुजा आर्म 2, बाहुपिंडिका बायसेप्स 2, चिंबूक चीन 1, ओष्ट लिप्स 2, अक्षिकुट आय ऑर्बिट 2, अक्षिकर्त्म आयलिड्स 4, भू आयब्रो 2, अवटू थायरॉइड 1, पाणीपाद हृदय तल पामनसोल 4. आता अभ्यंग प्रत्यंग, त्यालाच कोष्टांग असं म्हणतात. त्याच्यात नाभी, हृदय, क्लोम, यकृत, प्लीहा, वृक्क, बस्ती, पुरुषाधार, आमाशय, पक्वाशय, अधरगुद, उत्तरगुद, क्षुद्रांत्र, स्थूलांत्र, वपावह असे अंग प्रत्यंगाचे विभाग आहेत. तर ह्या चॅप्टरचा दुसरा पार्ट येणार आहे, त्याच्यात मृत शरीर संशोधनाबद्दल असणार आहे. तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो. स्टे कनेक्टेड.